नमस्कार, मी अजय जोशी. राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काल बदलापूर शहरामध्ये कौटुंबिक कलहातून एक घटना घडली होती, ज्यामध्ये साला ज्यावेळेस भाऊजीला जाब विचारायला गेला होता, तेव्हा त्याच्यावरती हा हल्ला करण्यात आला होता. संपूर्ण प्रकरण काय घडलं होतं, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती आपल्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे देणार आहेत. सर नमस्कार. आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये घटना घडली होती. काय एकंदरीत हा वाद होता आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे? किती आरोपींना ताब्यात घेतलाय? दिनांक 22/3/26 रोजी संध्याकाळ रात्री 10:45 वाजता सुमारास यातील जे फिर्यादी आहे कुमार विजय मुसळे यांनी त्यांची बहीण त्यांना त्यांचा नवरा यातील जो आरोपी आहे हेमंत उर्फ पप्या अनंत सपकाळ वय 41 वर्ष हा गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या कौटुंबिक वाद होता. किरकोळ भांडणं व्हायची, त्यांची मारहाण करायचा असं त्यांचं म्हणणं होतं. तर यातील ते आरोपी यांनी सपकाळने त्यांचे जे मेव्हणे आहेत ते मुसळे दोघं भावांना आपल्या बदलापूर गावामध्ये आगरवाडी इथे बोलवलं होतं आणि त्यांच्यात कौटुंबिक वाद चालू झाला आणि त्याहून त्याने त्या दोघा भावांना धारदार शस्त्राने मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मोठ्या भावावर जर हल्ला केला असता, बारक्या भावाने तो अडवला. त्याच्या हाताला त्या चॉपर किंवा जो धारदार शस्त्राने ना त्याचं पूर्ण बोट पिचकलं गेलेलं आहे आणि त्यामुळे ते गंभीर दुखापत झाल्यामुळे आम्ही CR नंबर 84/26 कलम 118(2) व भारतीय हत्यार कायदा 425 गुन्हा नोंद केलेला आहे. सध्या घटनास्थळी पंचनामा वगैरे झालेल्या फॉरेन्सिकची गाडी बोलवलेली आहे आणि API पगार साहेब आपले तपास करत आहेत. आरोपीचा शोध आपला चालू आहे सध्या. आरोपीचा शोध चालू आहे. पण कुटुंबाची चौकशी वगैरे केली, असं कशातून वाद झाला, नेमकं जमिनीच्यातून कशातून झाला? तर प्रायमरी आपलं फॉरेन्सिकचं वगैरे काम हे महत्त्वाचं आहे. कपडे असतात करणे, ब्लडिंगचे जे ते करून नंतर मग ते जरा थोडं ट्रॉमामध्ये नंतरची चौकशी करू त्याच्यामध्ये. मी जनरली कौटुंबिक वाद आहे त्यांचे. कौटुंबिक वादातून हा संपूर्ण प्रकार घडला होता. जे आरोपी होते ते कोण, म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय? आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. आता आपण त्यांचा रेकॉर्ड वगैरे काढत आहोत आपण त्यामध्ये आणि नंतर त्याप्रमाणे आपण तो अटक झाल्यानंतर पुढे योग्य ते प्रिव्हेंटिव्ह कारवाई वगैरे सर्व करू आपण त्यामध्ये. नक्कीच आरोपी जे आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस किशोर शिंदे यांनी दिली आहे. बदलापूर शहरातील हा प्रकार जो आहे कौटुंबिक वादातून घडल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. कॅमेरामॅन रिषभसह अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.